श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड मराठी विभागातील सृजनशील प्राध्यापक आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या कल्पनेतून वाचन कट्टा। नमस्कार। कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे असुरक्षितता आणि अनिश्चितता यांचे मळभ सभोवताली दाटलेले आहे। विशेषत्वाने महाविद्यालयीन विद्यार्थी हे तुलनेने अधिक बेचैन आहेत। परीक्षा झालेल्या नाहीत, कधी होतील याची कल्पना नाही, त्यानंतरचे निकाल, मग पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया, या सगळ्यांचे काय होईल याबद्दलची चिंता त्यांच्या मनात आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी नोकर भरतीचे काय होणार, आपल्या परीक्षा केव्हा होणार या विवंचनेत गुंतून पडले आहेत। खरे तर बाकी कुणीही निराश हताश झाले तर हरकत नाही, परंतु तरुणाईने अशी शस्त्रे टाकून देणे चालणारे नसते। म्हणूनच या विपरीत परिस्थितीत अडकून पडल्याने अस्वस्थ झालेल्या या तरुणाईला धीर द्यावा या हेतूने यशवंत महाविद्यालयाचा मराठी विभाग घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू करत आहे। या उपक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शक कोरोना काळातील अभ्यासाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत या उपक्रमातील पहिले मार्गदर्शक आहेत श्रीयुत महेश सूर्यभानराव तेलंगे। केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2018 मध्ये घेतलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस सेवेच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 101व्या क्रमांकाचा रँक मिळवून सहाय्यक पोलीस अधीक्षक या पदावर निवड झालेले तरुण प्रशासकीय अधिकारी, श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथून अभियांत्रिकी विद्याशाखेत सुवर्ण पदक प्राप्त केलेले विद्यार्थी, भारतातील सर्वोत्तम अशा अनअकॅडमी प्लस प्लॅटफॉर्म दिल्लीचे इंडियन पॉलिटी या विषयावरील तज्ञ मार्गदर्शक आणि आपल्या यशवंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले श्रीयुत महेश तेलंगे दर शनिवारी कोरोना काळात अडकून पडलेल्या तरुणाईला कार्यरत राहण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाचा हा पहिला भाग। या मार्गदर्शनाचा आपण आवर्जून लाभ घ्याल ही अपेक्षा। Hello guys, how are you? I hope you all are fine and safe at your home. So be in house, stay at home and be safe. आज कोरोनामुळे भारतातच नव्हे तर जगभरामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचे दुर्गामी परिणाम आर्थिक तसेच सामाजिक घटकांवर होत आहेत हे निश्चित हे आपल्याला पाहायला मिळत आहे। कोरोनामुळे भारत शासन व महाराष्ट्र शासन यांनी महत्त्वपूर्ण असा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे आणि याच परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच प्रकारचे संशय येत आहेत। अशा परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊ नये, तुम्ही विद्यार्थी निराश होऊ नये, तुम्ही धीर खचू नये व तुमच्या अभ्यासाचे प्रयत्न असेच चालू व्हावेत यासाठीचा हा व्हिडिओ। मित्रांनो, स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना थोडं टेन्शन आलं असेल। लॉकडाऊनमुळे त्यांच्या एक्झाम्सच्या डेट थोड्या समोर ढकलल्या असतील, रिशेड्यूल झाल्या असतील, त्यामुळे अभ्यासामध्ये थोडा व्यत्यय आला असेल, स्पीड थोडी कमी झाली असेल, थोडं नैराश्य आलं असेल, तरीही भिवून जायची काही गरज नाही। हा पिरियड तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी ठरू शकते। कन्सिडर दिस पिरियड ॲज दी ब्लेसिंग इन डिस्गाइज, बिकॉज बऱ्याच वेळेस असं होतं की आपण स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असतो, परंतु काही कारणांसाठी काही कारणांमुळे आपलं प्रिपरेशन पूर्ण होऊ शकत नाही। आत्ता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्ही या काळाचा सदुपयोग करू शकता। आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे, स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी बनण्याचा जो प्रवास आहे हा अत्यंत अवघड व तुमच्यातील संयमाची कसोटी पाहणारा असतो। सध्या कोरोनामुळे या कोरोनाच्या संकटामुळे हार मानण्याची गरज नाहीये व हार मानून चालणारही नाही। स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी बनण्यासाठी धैर्य व संयम नेहमी लागतो आणि हा पिरियड, हा लॉकडाऊनचा पिरियड तुमच्यातील धैर्य व संयम याची कसोटी पाहणारा आहे। तुमच्या अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप येता कामा नाही। मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही कुठल्याही प्रकारचा स्टॉप घेऊ नका। स्टडी हार्ड,
बी इन होम, घराबाहेर पडण्याची गरज नाही. करोनाच्या या संकटामुळे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच प्रकारच्या शंका व समस्या उपस्थित झाल्या असतील. परंतु मी एक सांगू इच्छितो की याच काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण मानसिकदृष्ट्या स्थिर असणे. आपलं मनोबल हे नेहमी दृढ ठेवून, स्वतःवर विश्वास दाखवून व नियतीवर विश्वास दाखवून आपले अथक प्रयत्न चालू ठेवावेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्टॉप घ्यायची गरज नाही. तुम्ही जे काही विषय वाचलेले आहात त्यांचं रिव्हिजन तुम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये करू शकता. बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थ्यांचं वाचन सुद्धा झालेलं असतं, रिव्हिजन सुद्धा झालेलं असतं, परंतु प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण त्यांनी कधीही केलेलं नसतं. आणि त्यामुळे वाचन होऊन सुद्धा, नॉलेज अक्युम्युलेशन होऊन सुद्धा त्यांना मार्क फेच नाही करतायत, त्यांना मार्क पडत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे असं की मागच्या वर्षींच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण त्यांनी व्यवस्थितपणे केलेलं नसतं. हा एक पिरियड आहे तुमच्यासाठी. लॉकडाऊनचा पिरियड तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. या पिरियडमध्ये तुम्ही मागच्या 5 वर्षीच्या प्रश्नपत्रिका किंवा 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका घरी बसून तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकता, ॲनालिसिस करू शकता आणि हे पाहू शकता की तुम्ही कुठल्या स्टेजपर्यंत आलेला आहात. फॉर एक्झाम्पल, तुमचं वाचन पूर्ण झालेलं असेल, तुमचं रिव्हिजन पूर्ण झालेलं असेल, परंतु प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करताना तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या प्रिपरेशनच्या, तुमच्या तयारीचा स्तर कुठपर्यंत आहे, तुम्हाला तुमचा स्तर कुठल्या लेवलला वाढवायचा आहे, तुमचं प्रिपरेशन अजून कुठल्या लेवलपर्यंत तुम्हाला न्यायला पाहिजे हे तुम्हाला कळून चुकतं. आणि त्यामुळे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करण्यासाठी हा वेळ अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांसाठी स्वतःला झोकून देऊन अविरतपणे प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांना थोडं टेन्शन आलं असेल, परंतु हा लॉकडाऊनचा पिरियड तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते. बऱ्याच वेळी होतं असं की स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असताना खूप सारे विषय हे नेग्लेक्टेड होतात. आपण खूप साऱ्या विषयांना इक्वल टाइम देऊ शकत नाही आणि बऱ्याच विषयांचं वाचन राहून जातं, बऱ्याच विषयांचं रिव्हिजन राहून जातं, काही विषयांचे मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका यांचा ॲनालिसिस आपल्याकडून व्यवस्थितपणे होऊ शकत नाही. तर हाच पिरियड आहे ज्याचा सदुपयोग करून तुम्ही तुमचे लॅक्युनाज ओव्हरकम करू शकता. लॉकडाऊनच्या या काळामध्ये काही परीक्षांच्या प्रिलिम्स, पूर्वपरीक्षा या समोर ढकलल्या आहेत आणि त्यामुळे विद्यार्थी बरेच चिंतेमध्ये आलेले आहेत. कारण डेट समोर गेले आणि विद्यार्थ्यांचा जो अभ्यासाचा वेग आहे तो कमी झालेला आहे. परंतु हा वेग आपल्याला कमी करायचा नाही. आता पूर्वपरीक्षेची डेट जर समोर ढकललेली असेल तर हाच पिरियड आहे. तुम्ही या पिरियडमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा तुमचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास झालेला तर तुम्ही याच पिरियडमध्ये मुख्य परीक्षांच्या अभ्यासावर भर द्या. दिस विल बी अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. त्यामुळे तुम्ही मुख्य परीक्षांच्या घटकांवर भर देऊ शकता. जर तुमचा पूर्वपरीक्षेचा घटक वाचून झाला असेल, पूर्वपरीक्षांचा सिलेबस हा कव्हर झाला असेल, तर तुम्ही लगेच मुख्य परीक्षांच्या घटकांवर सुद्धा फोकस करू शकता, जेणेकरून तुमचा भविष्यातील टाइम हा वाचेल. लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मानसिकदृष्ट्या स्थैर्य असणे व त्यामुळे तुम्ही डेली बेसिसवर 15 to 20 मिनिट्स योगा आणि मेडिटेशन डेफिनेटली करू शकता. त्यामुळे स्वतःला तुम्ही स्थिर ठेवायला मदत करा. अँड सेकंडली, ज्या एनर्जेटिक वेमध्ये तुम्ही तुमचं प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं त्याच एनर्जीने, त्याच एन्थुझियाझमने तुम्ही तुमचं प्रिपरेशन पुन्हा एकदा चालू ठेवू शकता. लॉकडाऊनच्या या काळामध्ये तुम्हाला मिळालेल्या या सरप्लस व एक्स्ट्रा टाईमचा तुम्ही पॉझिटिव्हली उपयोग करू शकता, सदुपयोग करू शकता विथ हॅव्हिंग दी पॉझिटिव्ह फॉरवर्ड लुकिंग ॲटिट्यूड. बऱ्याच वेळेस असं होतं की जे विद्यार्थी पहिल्याच वेळी स्पर्धा परीक्षांना सामोरे जात आहेत किंवा पहिल्याच वेळी ते फेस करतायत, त्यांना सिलेबसचं सर्व कव्हरेज होत नाही, सर्व सिलेबस त्यांना कव्हर करता येत नाही. तर याच अनुषंगाने या काळामध्ये तुम्ही तुमचा सर्व सिलेबस कव्हर करू शकता. जे विषय तुमचे राहिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल असं होतं की तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करत असता तर काही विषय तुमचे राहून जातात, तर त्या विषयांना तुम्ही या काळामध्ये
वाचू शकता, त्यांचं वाचन करू शकता. नंबर 2, जे विषय तुमचे वाचून झालेले आहेत त्यांचं रिव्हिजन हे फार महत्त्वाचं असतं. फॉर क्रॅकिंग द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इट इज नॉट इम्पॉर्टंट टू रीड फॉर द वन्स. तुम्ही जोपर्यंत त्याला रिवाईज करणार नाही, तुम्ही तुमच्या नॉलेजला जोपर्यंत कन्सॉलिडेट करणार नाही, तोपर्यंत तुमच्या वाचनाचा काहीही प्रभाव पडत नसतो आणि अशा वाचनामुळे तुम्हाला मार्क्स सुद्धा फेच नाही होणार. सो तुम्ही जेवढं रीड केलेलं आहे त्याचं रिव्हिजन होणं सुद्धा आवश्यक आहे. आणि लॉकडाऊनच्या या पिरियडचा सदुपयोग करायचा असेल तर रिव्हिजन इज द बेस्ट. नेक्स्ट पॉइंट इज दॅट बऱ्याच वेळेस बऱ्याच विषयाचे काही घटक तुमचे वाचायचे उरलेले असतात किंवा तुम्हाला समजलेले नसतात. तुम्हाला नेहमी एक कोणी गाईड लागत असतो जो तुम्हाला त्या विषयाची ओळख करून देतो, तुमच्या त्या विषयाचे डाऊट्स क्लिअर करतो. परंतु लॉकडाऊनच्या या पिरियडमध्ये तुम्ही घराबाहेर जाता कामा नये. तुम्ही घरी बसून तुम्ही स्वतःचे डाऊट्स क्लिअर करू शकता. सध्याच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या युगामध्ये यू कॅन ॲक्सेस एनी डिजिटल प्लॅटफॉर्म. तुम्ही यूट्यूबवर जे काही व्हिडिओज आहेत किंवा ऑनलाईन ज्या काही टेस्ट सिरीज आहेत किंवा ऑनलाईन जे ट्युटोरियल्स आहेत, ऑनलाईन जे स्टडी मटेरियल आहे, याचा प्रोडक्टिव्हली तुम्ही वापर करू शकता. यातून तुमचे डाऊट्सही क्लिअर होतील, तुमचं रिव्हिजन सुद्धा होईल आणि तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. तुम्ही घरामध्ये बसून सुद्धा हे करू शकता. काही विद्यार्थी बऱ्याच प्रकारच्या समस्या मांडत आहेत की लॉकडाऊनच्या काळामुळे घरी बसावं लागतंय, काही सुचत नाहीये, फक्त लायब्ररीमध्येच अभ्यास होतो, घरी बसून अभ्यास होणार नाही. तर अशा प्रकारच्या ज्या काही शंका आहेत, अशा प्रकारचे जे काही गैरविचार आहेत हे मनातून काढून टाका. नेहमी लक्षात ठेवा की कुठल्याही कारणामुळे तुम्ही ध्येयापासून दूर जाता कामा नये. कोरोनाचं हे संकट जरी आलं असेल तरी यामध्ये तुम्ही शासनाला, प्रशासनाला मदत करून तुम्ही घरी बसून अभ्यास करून या संकटावर मात करू शकता. याच अनुषंगाने तुमचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढवण्यासाठी, तुमच्या अभ्यासाची गती पुन्हा एकदा वाढवण्यासाठी, एक नवीन चैतन्य तुम्हाला देण्यासाठी कवितेच्या काही ओळी मी प्रस्तुत करू इच्छितो. मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिल में ये अरमान यही कि कुछ कर जाए, कुछ कर जाए, कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं है मुझ में, सूरज सा तेज नहीं है मुझ में, दीपक सा जलता देखोगे, अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे. तर हाच संदेश आपल्याला या संकटामध्ये नेहमी मनात ठेवायचा आहे की कोरोनाचं कुठलंही संकट, कोरोनाची कुठलीही परिस्थिती तुम्हाला रोखू शकणार नाही, तुमच्या आत्मविश्वासाला कमी करू शकणार नाही. तुम्ही त्याच गतीने समोर जायला पाहिजे, तुम्ही त्याच गतीने तुमचा अभ्यास सुरू ठेवायला पाहिजे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में भी पलकर मैंने मृत्यु से जीवन को खींचा है. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, उस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा, तुम कब तक रोकोगे. या काव्यपंक्ती त्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित आहेत जे कोरोनाच्या या संकटांमध्ये सुद्धा स्वतःचं मनोबल न ढवळू देता घरी बसून प्रशासनाला मदत करून समोर जात आहेत व स्पर्धा परीक्षांसाठी अविरतपणे प्रयत्न करत आहेत. मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता त्याच विगरस वेने, त्याच एनर्जेटिक वेने तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवावा. धन्यवाद.